नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक 1 आकलन उपघटक 3 संख्या मालिका व्यवसाय प्रश्न नंबर 1 या अंकमालेत सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पर्यायांचा आधार घेणार आहोत. आता पर्याय क्रमांक आहे 1. सर्वात कमी वेळा आलेला अंक आपल्याला ओळखायचा आहे. आता 1 हा अंक किती वेळेस आलाय तर आपण या ठिकाणी त्या पर्यायाच्या समोर लिहिणार 1 2 3 आणि 4 म्हणजे 1 हा अंक 4 वेळेस आलाय. यानंतर आहे पर्याय क्रमांक 2 5. आता 5 हा अंक किती वेळेस आला तर 1 आणि 2 5 हा अंक आला 2 वेळेस. यानंतर पर्याय क्रमांक 3 आहे 3. आता 3 अंक किती वेळेस आला तर 1 2 आणि 3 म्हणजे 3 अंक आला 3 वेळेस. आणि पर्याय क्रमांक आहे 4 4. 4 हा अंक किती वेळेस आला तर 1 2 आणि 3 4 आला 3 वेळेस. तर सर्वात कमी वेळा आलेला अंक आहे 5 म्हणजे 5 हा अंक फक्त 2च वेळा आला. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5. प्रश्न नंबर 2 या संख्यामालेत एकूण समसंख्या किती? मित्रांनो, आपल्याला समसंख्या ओळखायची आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. मग आता समसंख्या किती आहेत तर 1 2 3 आणि 4. एकूण समसंख्या आहेत 4 म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4. प्रश्न 3 ते 7 साठी सूचना. खालील अंकमाला पाहून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. या ठिकाणी दिलेली आहे अंकमाला. त्यानंतर आहे प्रश्न नंबर 3 वरील अंकमालेत मध्यभागी कोणता अंक आला आहे? मित्रांनो, ही अंकमाला आहे आणि मध्यभागी कोणता अंक आहे तर एकूण अंकांची संख्या किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 म्हणजे मित्रांनो 5 नंबरचा जो अंक आहे तो आहे मध्यभागी 1 2 3 4. 5 नंबरला आहे 6. बघा 1 2 3 4 म्हणजे 6 या अंकाच्या उजवीकडे 4 अंक आहेत आणि डावीकडे सुद्धा 4 अंक आहे म्हणजे मध्यभागी कोणता अंक आहे 6. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6. प्रश्न नंबर 4 सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता? मित्रांनो, सर्वात जास्त वेळा आलेला अंक आता 5 हा अंक किती वेळेस आलाय तर 5 हा अंक फक्त एकदा आलाय. 7 हा अंक सुद्धा या ठिकाणी एकच वेळेस आलेला आहे. त्यानंतर आहे 4 4 हा अंक 1 आणि 2 वेळा आला. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक 4 1 1 हा अंक सुद्धा मित्रांनो एकच वेळा आलेला आहे. सर्वात जास्त वेळा आलेला अंक आहे पर्याय क्रमांक 3 4 म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4. प्रश्न नंबर 5 अंकमालेत डावीकडून पहिला अंक कोणता? मित्रांनो, डावीकडून ही अंकमाला आहे. डावीकडून पहिला अंक आहे 5, उजवीकडून पहिला अंक आहे 2. मग डावीकडून पहिला अंक आहे 5 म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5. प्रश्न नंबर 6 1च्या उजवीकडील पहिला अंक कोणता? मित्रांनो, या अंकमालेमध्ये 1 आहे या ठिकाणी आणि 1च्या उजवीकडे पहिला अंक आहे 2 म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2. प्रश्न नंबर 7 उजवीकडून डावीकडे 6वा अंक कोणता? म्हणजे मित्रांनो 2 कडून 5 कडे उजवीकडून डावीकडे 6वा अंक 1 2 3 4 5 आणि 6 6 नंबरला आहे 3 म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 3. प्रश्न 8 ते 12 साठी अंकमाला. प्रश्न नंबर 8 वरील अंकमालेत 1 नंतर 9 आहे पण 9 नंतर 5 नाही असे किती वेळा आहे? मित्रांनो, 1 नंतर 9 आहे पण 9 नंतर 5 नाही. बघा आता या ठिकाणी 1 नंतर 9 आहे पण 9 नंतर या ठिकाणी 5 आलेला आहे. आपल्याला 9 नंतर 5 नको आहे. मग आता या ठिकाणी आपण बघू शकतो 1 नंतर 9 आहे पण 9 नंतर 5 नाही. असे किती वेळा झाले तर या फक्त 1 वेळा झालेले आहे. 1 नंतर 9 आहे पण 9 नंतर 5 नाही. आणि या अगोदर जर बघितलं तर 1 नंतर 9 आहे पण 9 नंतर 5 आलेला आहे. म्हणजे असं किती वेळा झालं 1 नंतर 9 पण 9 नंतर 5 नाही असं फक्त एकच वेळा झालेलं आहे.
म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 9. वर दिलेल्या अंक मालिकेत एकदाच आलेले अंक किती आहेत? मित्रांनो, फक्त एकच वेळा आले असे अंक किती आहेत? तर आता या ठिकाणी आपण बघितलं तर 9 हा अंक किती वेळेस आला आहे? 1 आणि 2 आणि 3. 9 हा अंक या ठिकाणी 3 वेळेस आलेला आहे. त्यानंतर आपण 2 हा अंक घेतला. मित्रांनो, आपण पर्यायांचा सुद्धा वापर करू शकतो. आता 2 हा अंक जर आपण घेतला तर 2 हा अंक किती वेळेस आला आहे? 1 वेळेस आणि 2 वेळेस. त्यानंतर 1 हा अंक किती वेळेस आला आहे? तर मित्रांनो 1 आणि 2 वेळेस आला आहे. त्यानंतर 1 नंतर घेतला आपण 9. आता 9 आला आहे ऑलरेडी. त्यानंतर आहे 5 हा अंक किती वेळेस आला आहे? तर 5 हा अंक 1 आणि 2. 5 हा अंकसुद्धा 2 वेळेस आलेला आहे. 5 नंतर आहे मित्रांनो 4 हा अंक किती वेळेस आला आहे? तर मित्रांनो 4 हा अंक फक्त एकच वेळेस आलेला आहे. 4 नंतर आपण पुढे बघितला 1 झाला, त्यानंतर 9 झाला, 3. आता 3 हा अंक बघितला तर मित्रांनो 3 हा अंकसुद्धा फक्त आपल्याला एकदाच दिसतोय. 2 हा अंक 2 वेळेस झाला आहे. 5 हा अंक 2 वेळेस झाला आहे. म्हणजे वर दिलेल्या अंकमालिकेत एकदाच आलेले अंक किती आहेत? तर मित्रांनो 4 हा अंक फक्त एकदाच आला आणि 3 हा अंकसुद्धा फक्त एकदाच आला. असे अंक किती आहेत? तर 2. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 10. वरील अंकमालेत उजवीकडून 5वा अंक कोणता आहे? मित्रांनो, उजवीकडून 5वा अंक 1, 2, 3, 4 आणि 5. उजवीकडून 5वा अंक आहे 1. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 11. अंकमालेत सर्वात जास्त वेळा कोणता अंक आला आहे? मित्रांनो, ही अंकमाला आहे 8 ते 12 साठीची. मग आता सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता आहे? 9 हा अंक 3 वेळेस आला, 2 हा अंक 2 वेळेस, 1 हा अंक 2 वेळेस, 5 हा अंक 2 वेळेस, 4 अंक 1 वेळेस, 3 अंक 1 वेळेस. सर्वात जास्त वेळा आलेला अंक आहे 9. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 9. प्रश्न नंबर 12. अंक मालिकेत सलग 2 अंकांची बेरीज 5 येईल अशा किती जोड्या आहेत? मित्रांनो, सलग 2 अंकांची बेरीज 5 येईल अशा जोड्या किती आहेत? तर या ठिकाणी आपण बघू शकतो 4 आणि 1 झाले 5. यानंतर 3 आणि 2 5. मित्रांनो, या 2 जोड्या आहेत, या सलग आहेत आणि यांची बेरीज 5 येते. म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, 2 जोड्या आहेत. प्रश्न 13 ते 17साठी संख्यामाला. प्रश्न नंबर 13. दिलेल्या संख्यामालेतील सर्वात मोठी संख्या कोणती? मित्रांनो, ही संख्यामाला आहे 13 ते 17 या प्रश्नांसाठी. आणि यामध्ये सर्वात मोठी संख्या जर आपण बघितली तर मित्रांनो 95 ही संख्या सर्वात मोठी आहे. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 95. प्रश्न नंबर 14. दिलेल्या संख्यामालेत कोणती मूळ संख्या आलेली आहे? मित्रांनो, ही संख्यामाला जर बघितली ना आणि या ठिकाणी पर्याय जर बघितले तर 17 ही मूळ संख्या आहे आणि 11 सुद्धा मूळ संख्या आहे. मग आता या संख्यामालेत 11 आपल्याला दिलेले नाही आहे, संख्यामालेत 17 आहे. म्हणून 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 17. आता मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येला 1 व ती संख्या अशा 2च संख्यांनी पूर्ण भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. मग मूळ संख्या आहे पर्याय क्रमांक 2, 17. प्रश्न नंबर 15. दिलेल्या संख्यामाले 5ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? मित्रांनो, 5ने निशेष भाग जाणाऱ्या म्हणजे 5ने विभाज्यतेची कसोटी. 5ने विभाज्यतेची कसोटी आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. मग आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो 55 आणि 95 या 2च संख्या आहेत ज्यांच्या एकक स्थानी 5 आहे. म्हणून 5ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यामालेतील संख्या आहेत 2. 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2. मित्रांनो, 55 आणि 95 या 2च संख्यांना 5ने निशेष भाग जातो. प्रश्न नंबर 16. दिलेल्या संख्यामालेतील सर्वात लहान संख्या कोणती? मित्रांनो, संख्यामालेमध्ये जर बघितलं तर सर्वात लहान संख्या आहे 17. आता पर्यायांमध्ये जर बघितलं तर मित्रांनो 15 दिलेले आहेत, पण 15 ही संख्या संख्यामालेत दिलेली नाही आहे. म्हणून सर्वात लहान संख्या आहे 17. 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3,
17. प्रश्न नंबर 17 दिलेल्या संख्यामालेत विषम संख्या किती आहेत? मित्रांनो, विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला आपण विषम संख्या म्हणतो. मग विषम संख्या किती आहेत? तर या ठिकाणी 1, त्यानंतर 2, 3, 4 आणि 5. मित्रांनो, 5 विषम संख्या आहेत म्हणून 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 5. प्रश्न 18 ते 21 साठी संख्यामाला. प्रश्न नंबर 18 दिलेल्या संख्यामालेत एकूण किती समसंख्या आहेत? मित्रांनो, समसंख्या म्हणजे संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. मग आता यामध्ये समसंख्या जर बघितली तर मित्रांनो 44 ही एक समसंख्या आहे आणि 102 ही दुसरी समसंख्या आहे. म्हणजे दिलेल्या संख्यामालेत फक्त 2 समसंख्या आहेत म्हणून 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2. प्रश्न नंबर 19 दिलेल्या संख्यामालेत एकूण किती मूळ संख्या आहेत? मित्रांनो, या संख्येमालेमध्ये मूळ संख्या किती आहेत? तर मूळ संख्येची व्याख्या आपण बघितलेली आहे. ज्या संख्येला 1 व ती संख्या अशा दोनच संख्यांनी पूर्ण भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. मग आता यामध्ये मित्रांनो मूळ संख्या पहिली जर बघितली तर या ठिकाणी 71 ही एक मूळ संख्या आहे. त्यानंतर 47 ही सुद्धा मूळ संख्या आहे आणि 83 ही सुद्धा मूळ संख्या आहे. म्हणजे एकूण मूळ संख्या आहेत 3. म्हणजे 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3. प्रश्न नंबर 20 वरील संख्यामालेत मधल्या संख्येच्या उजवीकडील दुसरी संख्या कोणती? मित्रांनो, मधली संख्या 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. आता एकूण 7 संख्या आहेत म्हणजे मधली संख्या आहे 4 नंबरची. मधली संख्या आहे 44. मग आता या मधल्या संख्येच्या उजवीकडील दुसरी संख्या, उजवीकडची दुसरी, पहिली संख्या आहे 83, दुसरी संख्या आहे 102. मधल्या संख्येच्या उजवीकडील दुसरी संख्या आहे 102. म्हणजे 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 102. प्रश्न नंबर 21 दिलेल्या संख्यामालेत 3 ने निःशेष भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? मित्रांनो, 3 ने निःशेष भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे 3 ने विभाज्यतेची कसोटी. आता 3 ने विभाज्यतेची कसोटी काय आहे? तर ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने निःशेष भाग जातो त्या संख्येला 3 ने निःशेष भाग जातो. आता 5 आणि 3 8, 8 या संख्येला 3 ने निःशेष भाग जात नाही. 7 आणि 1 8, 8 ने निःशेष भाग जात नाही. म्हणजे 8 या अंकाला 3 ने निःशेष भाग जात नाही. त्यानंतर 7 आणि 4 11ला सुद्धा 3 ने निःशेष भाग जात नाही. 4 आणि 4 8, 8ला 3 ने निःशेष भाग जात नाही. 8 आणि 3 11, 11ला 3 ने निःशेष भाग जात नाही. 1 आणि 2 3. मित्रांनो, 3 या संख्येला 3 या संख्येने निःशेष भाग जातो. त्यानंतर आहे 1 आणि 8 9, 9 9 18, 18 या संख्येला 3 ने निःशेष भाग जातो. म्हणजे मित्रांनो 102 आणि 189 या दोन संख्यांना 3 ने निःशेष भाग जातो. 3 ने निःशेष भाग जाणाऱ्या संख्या आहेत 2. म्हणून 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 2. प्रश्न नंबर 22 या अंकमालिकेत 3 नंतर लगेचच 5 हा अंक आला आहे, पण 3 पूर्वी लगेच 7 हा अंक आला नाही. असे किती वेळा झाले आहे? मित्रांनो, 3 नंतर 5 अंक यायला पाहिजे पण त्यापूर्वी 7 नको आहे. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर 3 नंतर 5 आलाय पण पूर्वी 7 अंक नको आहे. म्हणजे हे आहे चुकीचं. मग आता 3 नंतर 5 आला पण पूर्वी 7 हा अंक नाही. म्हणजे एकदा झालं. या ठिकाणी सुद्धा 3 नंतर 5 आलेला आहे आणि पूर्वी 7 हा अंक नाही. म्हणजे असं किती वेळेस झालं तर मित्रांनो 2दा झालं. आपण बघू शकतो 3 नंतर 5 आला पण पूर्वी 7 नाही. 3 नंतर 5 आला पण पूर्वी 7 नाही. असं 2 वेळेस झालं. म्हणून 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2. प्रश्न नंबर 23 या संख्यामालेत सलग सारखेच अंक असलेल्या जोड्या किती वेळा आल्या आहेत? मित्रांनो, सलग सारखे अंक म्हणजे या ठिकाणी 2 नंतर लगेच 2, 2 नंतर 2, 3 नंतर 3 सलग सारखे अंक असलेल्या किती जोड्या आहेत? तर 3 आहेत. म्हणजे 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 3 वेळा. प्रश्न नंबर 24 या संख्यामालेत किती मूळ संख्या आहेत? मित्रांनो, मूळ संख्या आता 1 ते 10 मध्ये जर बघितलं आपण तर 2 3 5 7, 2 3 5 आणि 7 या आहेत मूळ संख्या.
मग किती मूळ संख्या आल्यात तर एकूण 4 मूळ संख्या आलेल्या आहेत, म्हणून 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4. मित्रांनो, मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 व तीच संख्या अशा दोनच संख्यांनी पूर्ण भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4. प्रश्न नंबर 25. पुढील अंकांच्या किती जोड्यांची बेरीज 14 येईल? मित्रांनो, बेरीज 14 आली पाहिजे. या ठिकाणी आपण बघू शकतो 12 आणि 2 14, 8 आणि 6 14, 9 5 14 आणि या ठिकाणी 7 आणि 7 14. म्हणजे किती जोड्यांची बेरीज 14 आहे तर 4. म्हणजे 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 4. प्रश्न नंबर 26. या अंकमालेत कोणता अंक 4 वेळा आला आहे? मित्रांनो, आता पर्याय क्रमांक अ बघितला तर 8 आहे. 8 किती वेळेस आला आहे? 1 2 3 आणि 4. 8 हा अंक आलेला आहे 4 वेळेस. त्यानंतर 4 हा अंक किती वेळेस आला आहे? 1 आणि या ठिकाणी 2च वेळेस आला आहे 4. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क 3. 3 अंक किती वेळेस आला आहे? 1 2 आणि 3. 3 अंक आला 3 वेळेस. आणि त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ड 5. 5 अंक किती वेळेस आला आहे? 1 वेळेस आला, 2 वेळेस आला, 3 वेळेस आला आणि 4. म्हणजे या अंकमालेत कोणता अंक 4 वेळा आला आहे तर मित्रांनो 8 आणि 5. म्हणजे अ आणि ड. म्हणजे 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. फक्त अ आणि ड योग्य. प्रश्न नंबर 27. या संख्यामालेत कोणत्या संख्येच्या एकक स्थानी 1 हा अंक आला आहे? मित्रांनो, पर्यायांचा जर विचार केला तर 29च्या एकक स्थानी 1 नाही आहे, 31च्या एकक स्थानी 1 आहे, 11च्या एकक स्थानी सुद्धा 1 आहे आणि पर्याय क्रमांक ड 14च्या एकक स्थानी 1 हा अंक नाही. म्हणजे ब आणि क. म्हणजे 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. फक्त ब आणि क योग्य. प्रश्न नंबर 28. या संख्यामालेत 9च्या पाढ्यातील संख्या कोणती? मित्रांनो, 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 9 5 45 9 6 54 9 7 63 9 8 72 9 9 81 9 10 90. 9च्या पाढ्यातील 2 संख्या आहेत 18 आणि 45. म्हणजे पर्याय क्रमांक अ आणि पर्याय क्रमांक क. म्हणजे 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. फक्त अ आणि क योग्य. प्रश्न नंबर 29. संख्यामाला या अंकमालेतील मूळ संख्या कोणती? मित्रांनो, मूळ संख्या ज्या संख्येला 1 व तीच संख्या अशा दोनच संख्यांनी पूर्ण भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. आता या अंकमालेमध्ये 2 ही आहे मूळ संख्या. त्यानंतर आहे 7. आता 4 9 4 8 1 6 8 आणि 4 या मूळ संख्या नाही आहे, या संयुक्त संख्या आहेत. आता त्यामध्ये 1 ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही आहे. मग आता आपण या ठिकाणी बघू शकतो 2 आणि 7 या दोनच मूळ संख्या आहेत. 2 आणि 7 म्हणजे पर्याय क्रमांक क आणि पर्याय क्रमांक ड. 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. फक्त क आणि ड योग्य. प्रश्न नंबर 30. संख्यामाला या संख्यामालेतील कोणत्या संख्येतील अंकांची बेरीज 8 येईल? मित्रांनो, अंकांची बेरीज 8 आली पाहिजे. 4 आणि 4 8. यानंतर या ठिकाणी 5 आणि 8 13, 5 आणि 4 9, 4 आणि 3 7, 7 आणि 1 8, 4 आणि 3 7, 6 आणि 1 7, 5 आणि 3 8. मित्रांनो, 44 17 आणि 53 म्हणजे 44. त्यानंतर 53 आणि 17 म्हणजे अ क आणि ड. 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. फक्त अ क आणि ड योग्य. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी उपघटक 3 संख्या मालिका यावरील व्यवसाय या ठिकाणी संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.